मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो, ते पुण्यनगरी पुण्याचा इतिहास पाहिला, तर ही भूमी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलेली आहे. मराठी शाहीचा झेंडा अटकेपार लावलेल्या पेशव्यांची ती भूमी आहे. ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांची गर्जना आजही प्रत्येकाच्या मनामनामध्ये गुंजत आहे. त्याचप्रमाणे जिथे चाफेकर बंधू, राजगुरू यासारख्या स्वातंत्र्यवीरांनी जन्म घेतलाय, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली. जिथे बालगंधर्व, पंडित भीमसेन जोशी, अण्णाभाऊ साठे व पु. ल. देशपांडे यासारख्या अनेक कलाकारांचीही व साहित्यिकांची कर्मभूमी आहे. जिला आज शिक्षणाचे माहेरघर व सॉफ्टवेअर सिटी म्हणून जगाच्या पातळीवरची प्रसिद्धी मिळालेली आहे. अशा या सर्वांग पुण्यभूमीच्या पृथ्वीतलावरती एकमेवच आहे आणि ती म्हणजे पुणे. म्हणूनच म्हणतात, पुणे तिथे काय उणे. अशा या पावनभूमीस सर्वप्रथम मी नमन करतो. मित्रांनो, आपण या अशा पावनभूमीत वास्तव्यास आहोत. हे आपलं सर्वांचं खरोखर भाग्य आहे. याचा मला तर मनस्वी अभिमान आहेच, पण आपल्यालाही अभिमान असणं गरजेचं आहे. आपल्याला माहीतच आहे, की भारतावर अनेक परप्रांतीयांनी आक्रमण केले, अनेकांनी राज्य केले, अनेकांनी अक्षरशः भारताला लुटले. पण या सर्व काळा याच्यामध्ये जेव्हा परकीय लोकं आपल्याकडे आले, परप्रांतीय लोकं आपल्याकडे आले, ते त्यांच्या अनेक संस्कृती घेऊन आले, अनेक मूल्य घेऊन आलेत, अनेक विचारांची देवाण-घेवाण झाली, अनेक भाषा आल्या. पण या इतक्या घटनांनंतरही भारतीय मूल्यांचा किंवा संस्कृतीचा कधीच लोप होऊ शकला नाही, कायम ती अबाधित राहिली. पण मित्रांनो, दुर्दैवाने सांगावं लागतं, सध्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे लायन्स क्लब पुणे आर्ट लव्हर्सचे पदाधिकारी आणि लिओ क्लबचे सर्व मेंबर यांचे मी आभार मानतो, की त्यांनी मला मूल्य शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी इथे आमंत्रित केले आहे. मित्रांनो, सध्याच्या या आतापर्यंत जे काही मी अनुभव घेतलेले आहेत, या सर्व अनुभवांचा ज्या माझ्यावरती परिणाम झालेला आहे, जे मी ज्यापासून मी प्रभावित झालोय, ते सर्व अनुभव मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आपण यावरती विचार करणार आहोत, की आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय आहे आणि त्या विषयावरच मी बोलणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाच्या जर गोष्टी म्हटल्या ना, तर 4 गोष्टी येतात. एक आहे पैसा, दुसरी आहे ताकद, तिसरं आहे प्रेम आणि चौथं आहे आनंद. प्रत्येकाला वाटत असतं, की या 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण विचार करा मित्रांनो, जर आपण पैशाचा विचार केला, तर पैसा हा जगण्यासाठी निश्चित उपयोगाचा आहे. भौतिक सुखासाठी सुद्धा. भौतिक सुख म्हणजे आपल्याला त्याच्यापासून सर्व चैनीच्या वस्तू घेता येतात. टीव्ही, फ्रिज, गाडी, मोबाईल सर्व काही सर्व आपल्या पैशापासून विकत घेता येतं. परंतु हा पैसा जर एकदा आपण खर्च केला, हा निश्चितपणे संपतो. बरोबर. त्याचप्रमाणे जर आपल्याकडे हा पैसा प्रमाणापेक्षा जर जास्त आला, तर तुम्हाला माहीत आहे, की प्रमाणापेक्षा जास्त आला तर त्याला अनेक वाटा आहेत. घरातली बरीचशी मंडळी व्यसनाधीनतेकडे वळतात आणि व्यसनी झालेल्या लोकांचे कुटुंब मी अनेकदा लयास गेलेले पाहिलेले. मित्रांनो, जर अचानकपणे जर पैसा खूप जर आला, तर बऱ्याच लोकांना तो सांभाळण्याची सुद्धा टेन्शन असतं. तो सांभाळायचा कसा? ठेवायचा कसा? त्यामुळे ते अनेक मोठमोठे आजार घेऊन बसतात. बीपी आहे, डायबिटीस आहे, बरोबर. याचाच अर्थ पैसा आल्यावर ते जास्त सुखी झालेले नाहीयेत, दुःखी झाले आहेत. या गोष्टींचा जर विचार केला, तर पैसा खरंच आपण जितका महत्त्वाचा समजतो तितका महत्त्वाचा आहे का? तर माझं उत्तर निश्चित आहे नाही. मग ताकद महत्त्वाची आहे. ताकदीचं काय आहे? ताकद कमवली, भरपूर ताकद कमवू. पण जसं वय कमी होतं, तसं ताकदही कमीच होत जाते ना. जर आपण एखाद्या मोठ्या राज्याचा किंवा एखाद्या राजाचा जर विचार केला तर, तो राजा पूजनीय असतो कुठपर्यंत? त्याचं साम्राज्य आहे तोपर्यंतच. त्याने जर एखाद्या युद्धामध्ये मोठं शस्त्र वापरलं असेल, ते एकदा शस्त्र वापरलं, की ते संपलं, निकामी झालं. म्हणजेच काय? तर ताकद सुद्धा आपण समजतो तितकी महत्त्वाची नाही आहे आयुष्यामध्ये. तिसरा पर्याय आहे आपल्याकडे प्रेम. प्रेम मी गरजेचं मानतो, आवश्यकही मानतो. मी माझ्या आई-वडिलांवरती, माझ्या मुलाबाळांवरती, माझ्या पत्नीवर, भाऊ-बहिणींवर, मित्र-मैत्रिणींवर सर्वांवर प्रेम करतो. पण तरीसुद्धा आयुष्यात ते सर्वात महत्त्वाचं नाही.
चौथा पर्याय आहे आनंद. कोण व्यक्ती आहे की ज्याला आनंद नकोय? प्रत्येकाला आनंदी राहण्याची इच्छा आहे. पण तरी सुद्धा आनंद सुद्धा तितका महत्त्वाचा नाही, जर आपल्याकडे मी सांगणार आहे ती गोष्ट जर नसेल तर. आता ती काय आहे? ती काय आहे? तर ती आहे उत्कृष्ट संस्कार, सिद्धांत, मूल्य, जे आपल्याला आपल्या आई-वडिलांकडून, आपल्या शिक्षकांकडून, आपल्या गुरुजनांकडून मिळते. कदाचित तुम्हाला या गोष्टी पटणार नाहीत आणि तुम्ही त्या दृष्टिकोनाचा विचारही केलेला नसेल. कारण या सध्याच्या युगामध्ये ना, पैसा, ताकद, प्रेम, आनंद यापेक्षाही ते अतिशय महत्त्वाचं आहे. विश्वास ठेवणं निश्चित कठीण जातं. पण काय झालं आपण सध्या फीलिंग्सवरती जास्त जोर देतोय, अधिक महत्त्व देतोय आणि आजकालच्या परिस्थितीवर लोकांना फीलिंग्सवरच जास्त विश्वास बसतो. पण जे आपण फील करतो, ते जास्त महत्त्वाचे असतं का? नाही. निश्चित नाही. ते निश्चित जास्त महत्त्वाचं नसतं. आणि त्यासाठी मी तुम्हाला तुमच्याबरोबर एक उदाहरण शेअर करतो. मित्रांनो, आपण जेव्हा बाहेर जातो, तर आपल्याला आपल्याला जंक फूड खाण्याची इच्छा झालेली असते. जंक फूड म्हणजे काय? तर पिझ्झा, बर्गर, समोसा, वडापाव. पण मला सांगा, की बऱ्याचदा आपण ते खात नाही. कारण आपल्याला माहिती असतं, की आपण पिझ्झा ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तर आपण जाड होणार. आपलं शरीर अवाढव्य वाढणार आणि आपण सुंदर सुद्धा दिसणार नाही. आपल्या सुंदरतेवर त्याचा परिणाम होणार. मग ह्या गोष्टी आपल्याला थांबवत असतात. मग मला सांगा, अशी काय गोष्ट आहे, की जी आपल्याला याच्याकडून थांबवत असते? तर ती आहे व्हॅल्यू. या ठिकाणी व्हॅल्यू म्हणजे काय? स्वस्थ खावे आणि स्वस्थ राहावे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं ना, तर अंतर्मनामध्ये 2 गोष्टींचं युद्ध चालू असतं. एक असते फीलिंग्स, जे आहे आपलं जंक फूड खाण्याची इच्छा आणि दुसरा असतो आपला सिद्धांत, ज्याला आपण व्हॅल्यू म्हणतो, ते आहे स्वस्थ राहणे. ही लढाई तेव्हा महत्त्वाची होते, की जेव्हा ती स्वतःसाठी नसून दुसऱ्यांसाठी होत असते. आता तुम्हाला प्रश्न पडला, "अरे मूल्य, सिद्धांत किंवा फीलिंग्स ह्या दुसऱ्यांसाठी कशा असू शकतात?" हो, असतात. पण फीलिंग्स आणि व्हॅल्यू यांची लढाई दुसऱ्यांसाठी सुद्धा होत असते. तिच्यासाठी मी तुम्हाला अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो. मित्रांनो, एकदा एक व्यक्ती समुद्र किनाऱ्यावरती फिरायला गेलेला असतो. त्याच्याबरोबर त्याचा पाळलेला कुत्रा सुद्धा असतो. मला सांगा, हल्ली फॅशनच आहे कानामध्ये मस्तपैकी छानसे बोळे वगैरे घालायचे आणि आपण व्यवस्थितपणे फिरत राहायचं. कुत्र्याला मोकाट सोडून दिलेला असतो. कुत्रा उधळलेला असतो. समुद्रकिनाऱ्यावरती लाटा ये-जा करत असतात. एक काही कालावधीनंतरच्या लक्षात येतं त्या व्यक्तीच्या, की एक 30 ते 40 फुटाच्या अंतरावरती पाण्याची लाट आलेली आहे आणि त्या कुत्र्याला ती घेऊन गेली आहे बरोबर. तो कुत्रा बुडतोय. पण अजून एक लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो, की त्याच वेळेस कल्पना करायची आपल्याला, की त्याच वेळेस तितक्याच अंतरावरती एक मनुष्य सुद्धा बुडत आहे. आता मला सांगा, की तुम्ही पहिलं कोणाला वाचवणार? तुम्ही पाळलेला जो कुत्रा आहे त्याला पहिलं वाचवणार, की तो जो माणूस बुडतोय त्याला वाचवणार? निश्चित तो कुत्रा तुमचा पाळलेला आहे. तुमचं त्याच्यावरती प्रेम आहे. म्हणून तुमच्या फीलिंग्स असणार आहेत त्याला वाचवण्याच्या. परंतु मला सांगा, मानवी जीवनाचं मूल्य कमी आहे का? अतिशय मौल्यवान आहे. सर्वात जास्त व्हॅल्यू माणसांच्या जीवाला आहे. मग आपल्याला त्याला वाचवायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मूल्य म्हणजे व्हॅल्यू आणि आपले फीलिंग्स यामध्ये द्वंद्व चालू आहे. माणसापेक्षा मला सांगा, की माणसापेक्षा काय महत्त्वाचं आहे? बरेच माणसं जनावरं खातात. पण माणसं माणसांना खाताना कधीच बघितलं नाही. माणसं अगदीच बैल झालं, कुत्रा झालं, शेळी झालं, मेंढ्या झालं, बकरे झाले, कोंबड्या झाल्या, बदकं झाले, साप झाले, सगळ्याच गोष्टी खातात. डुकरंही खातात लोकं. पण कधी कोणता माणूस माणूस खाताना बघितलेला नाहीये. म्हणजे बघा इथे जी फीलिंग आहे ही कुत्र्याला वाचवण्याची जरी असली, तरी व्हॅल्यू आहे ही मनुष्याच्या जन्माला आहे. आता कोणाला वाचवायचंय, कोणाला नाही हे तुम्हीच ठरवणार. पण यासोबत मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो मित्रांनो, की जर आपण एखाद्या परीक्षेसाठी परीक्षेला गेलो असू, हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत. आपल्याला सुपरवायझरने प्रश्नपत्रिका दिलेली आहे, उत्तरपत्रिका दिलेली आहे. पूर्ण प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर आपल्याला घाम फुटून आला. का घाम फुटतो? माहिती आहे ना? पेपर कठीण आहे. पेपर कठीण असल्यामुळे मला घाम फुटलाय. मग आता पेपर कठीण असल्यामुळे जर मला घाम फुटत असेल, याचा अर्थ मला त्यामध्ये मार्क्स मिळणार नाही. पण जर मला चांगले मार्क्स मिळणार नसतील आणि
जर मला चांगले मार्क मिळणार नसतील आणि जर मला पुढच्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आणि तिथे मिळणार नसेल, तर माझ्या मनामध्ये फीलिंग्स निर्माण होतात कॉपी करण्याच्या. मित्रांनो, मला असं वाटतं की मी कॉपी करावी, कॉपी करून चांगले मार्क्स मिळवावे. मग या फीलिंग्स आहेत आणि माझा सिद्धांत काय आहे, तो मला जे माझे मूल्य आहेत, माझ्यावर झालेले संस्कार आहेत, हे मला या गोष्टीपासून परावृत्त करत असतात. आणि हे परावृत्त करणं जे आहे, याला आपण व्हॅल्यू बोलतो. आणि जर आपण कोणत्याही प्रकारचं कॉपी न करता आपल्याला मनाला जे काही येईल, त्या पद्धतीचं आपण लिहिलं आणि आपण जर तो पेपर सोडवला, तर आपले या ठिकाणी सिद्धांत जिंकले, आपले व्हॅल्यू जिंकल्या, आपले मूल्य जिंकले, आपले संस्कार जिंकले आणि आपल्या फीलिंग्ज हारलेल्या आहेत. मित्रांनो, नेहमी प्रयत्न करा, की तुमच्या फीलिंग्स हारल्या पाहिजेत आणि सिद्धांत जिंकले पाहिजेत. कारण जगामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात, त्या फक्त 2 प्रकारच्या लोकांमुळे घडतात आणि त्या 2 प्रकारच्या लोकांमध्ये पहिले जे व्यक्ती आहेत, की ज्यांना कोणत्याही प्रकारचे चांगले संस्कार नाहीत, त्यांच्यावरती चांगले सिद्धांत नाहीत, ज्यांची चांगली मूल्य नाहीत. असा तुमचाही प्रश्न पडेल, की "सर अशी लोकं आहेत का?" हो, आहेत. अशी लोकं कमी आहेत, पण आहेत. किंवा दुसऱ्या प्रकारची लोकं, की ज्यांच्याकडे संस्कार आहेत, सिद्धांत आहेत, मूल्य आहेत, पण ते त्याच्यावर पूर्णपणे अंमल करत नाही. आता तुम्हाला त्यासाठी मी एक छोटंसं परत उदाहरण देतो, की एखादा व्यक्ती खून करतो. का खून करतो? जेव्हा 2 व्यक्तींमध्ये भांडण होतं, त्याला त्या व्यक्तीचा समोरच्या व्यक्तीचा राग येतो आणि तो त्याचा स्वतःचा राग नियंत्रणात ठेवू शकत नाही आणि तो नियंत्रणात न ठेवल्यामुळे तो त्याच्या मनामध्ये फीलिंग्स निर्माण होतात, की आपण समोरच्या व्यक्तीचा खून करावा आणि त्या फीलिंग्स भारी पडतात आणि तो त्या दुसऱ्या व्यक्तीचा खून करतो. काही संस्कारच नाहीये, सिद्धांतच नाहीयेत, मूल्यच नाहीयेत. तसंच चोराचं पण आहे, की आपण ज्यावेळेस आपण म्हणण्याच्या तर चोर एखाद्या वेळेस ज्यावेळेस बाहेर जातो, फिरतो, त्याला एखादी गोष्ट दिसते, त्याला ती गोष्ट आवडते आणि ती आवडल्यावरती तो अगदी चांगल्या मार्गाने सुद्धा ती मिळवू शकतो. पण नाही, तो चोरीचा मार्ग स्वीकारतो. चोरीचा मार्ग स्वीकारतो. याचा अर्थ काय होतो, यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे संस्कार, सिद्धांत, मूल्यच नाहीयेत. अशा प्रकारची ही लोकं आहेत. मित्रांनो, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, की आपल्याकडे कायम चांगले संस्कार असले पाहिजेत, चांगले सिद्धांत असले पाहिजेत, चांगली मूल्य असली पाहिजेत. कारण त्याशिवाय जगात जगणं किंवा राहणं अतिशय कठीण आहे. आणि जर आपण दुसऱ्या प्रकारात जर बघितलं ना, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, की आजकालची जी सगळी परिस्थिती आहे, ही मार्क्सवादी झाली आहे. सगळा समाज मार्क्सवादी झालेला आहे. प्रत्येकाला भरपूर मार्क पाहिजेत. प्रत्येकाला खूप पुढे शिक्षण घ्यायचंय. 99% 100% 95% असे मार्क्स पाहिजेत. मित्रांनो, आमच्या काळामध्ये 35-35% वर मुलं पास होणारे सुद्धा यशस्वी झाली. आज 99-95% ज्या विद्यार्थ्यांना मार्क पाहिजेत, ज्यांनी ती फीलिंग्स मनामध्ये ठेवलेल्या आहेत आणि जर बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर त्यांना एखाद दुसरा टक्का कमी पडला किंवा काही झालं तर काय फरक पडतो? शिक्षण तर पुढे त्यांचं चालूच राहणार आहे ना. पण नाही, मुलं या मार्क्सवादी फिलिंगच्या जाळ्यात अडकतात आणि स्वतःच्या जीवनाचा शेवट करून घेतात. इतकं जीवन स्वस्थ झालंय आपलं. लक्षात ठेवा, यांच्याकडे सर्व संस्कार आहेत, सिद्धांत आहेत, मूल्य आहेत. तरी सुद्धा हे कसे आपल्या स्वतःच्या जीवाचं वाईट करून घेऊ शकतात? म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, की आपण हे फक्त संस्कार, सिद्धांत, मूल्य आपल्याजवळ ठेवायची नाही, तर ती अंमलात आणायची आहेत. जे लोकं अंमलात आणत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम आहे. त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. कारण जगात फक्त 2च व्यक्तींच्या प्रकारामुळे चुकीच्या गोष्टी घडतायत. दुसरा प्रकार आहे, मुलं तरुण वयामध्ये तुम्ही आलेला आहात. प्रेम, प्रेम, प्रेम करत फिरत असता वेड्यासारखे. त्या मुलीचं त्या मुलावर प्रेम आहे, त्या मुलाचं त्या मुलीवर प्रेम आहे किंवा एखाद्या मुलीने मला नकार दिला, त्या मुलाने मला नकार दिला. चक्क जीव देतात. तर तुमच्या मागे तुमचे आई-वडील आहेत, तुमचे भाऊ-बंध आहेत, तुमचे मित्र आहेत, सर्व गोष्टी आहेत. मग तुम्ही अगदी क्षुल्लक गोष्टीमुळे स्वतःचा जीव इतका स्वस्थ झालाय? मित्रांनो, लक्षात ठेवा, कधीही तुम्ही स्वतःचे व्हॅल्यूज, स्वतःचे सिद्धांत, स्वतःचे संस्कार कमी पडू देऊ नका. ते नेहमी सक्षम ठेवा, भारी ठेवा, फीलिंग्सवर काबू ठेवा. लक्षात ठेवा, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मार्क्स मिळवण्याची इच्छा किंवा प्रेम मिळवण्याची इच्छा हे फीलिंग्स आहेत आणि आपले जीव वाचवणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते आपले व्हॅल्यू आहेत, आपले मूल्य आहेत. तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करायला पाहिजे. कारण जे आत्तापर्यंत लोकं यशस्वी झालेले आहेत,
त्यांनी त्यांचे संस्कार, त्यांची मूल्ये, त्यांचे सिद्धांत हे सर्व त्यांनी जपलेले आहेत. ही सर्व त्यांनी व्यवस्थित अबाधित ठेवलेली आहे. म्हणून सुरुवातीलाच मी पुण्यातील बऱ्याच सिद्धांतवादी, मूल्यवादी, संस्कारवादी लोकांचे व्यक्तिमत्त्वांची तुम्हाला नावं सांगितली. या सर्व पूजनीय आहेत, जगमान्य आहेत आणि ही मोठी झाली कशी? तर ज्ञानाच्या बळावर. अशा व्यक्तींच्या सिद्धांताचं सगळं जग आदर करतं. सगळे जग अनुकरण करतं. तुम्हालाही भविष्यात आम्हाला असंच मोठं झालेलं बघायचंय, यशस्वी झालेलं बघायचंय. तुम्ही सिद्धांतवादी झालेलं बघायचंय. तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहात. वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहात. वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेत आहात. मित्रांनो, तुम्हाला मोठं जर व्हायचं असेल ना, तर शिक्षण घेताना कशाप्रकारे शिक्षण घ्यायचंय? तर ज्या प्रकारे आपण सायकल चालवतो किंवा पोहायला शिकतो, त्या पद्धतीत शिक्षण घ्यायचंय. बघा, आपण लहानपणी एकदा सायकल चालवायला शिकलो किंवा पोहायला शिकलो, तर पुन्हा-पुन्हा शिकण्याची गरज नसते. जे शिक्षण आपण घेतो, ते पर्मनंट असतं. तुम्हाला मध्ये खंड जरी पडला, तर पुन्हा जर हातात सायकल दिली, तुम्ही अगदी सहजतेने चालवू शकता. सहजतेने पोहू शकता. मग आपण तशा पद्धतीने शिक्षण का घेऊ शकत नाही? तशा पद्धतीचं जर तुम्ही शिक्षण घेतलं, तर तुम्ही निश्चित यशस्वी होणार आहात. कारण तुमचे जे संस्कार जे तुम्हाला तुमच्या पालकांनी दिलेले आहेत, शिक्षकांनी दिलेले आहेत, हे कायम तुमच्याकडे सबळपणे उपलब्ध आहेत. याला कधीच विसरू नका तुम्ही. तुम्ही भरपूर शिक्षण घ्या, संस्कारित व्हा, तुमची मूल्य जपा, सिद्धांत बाळगा. तीच तुमच्या आयुष्याची शिदोरी आहे आणि तीही कधीही चोरीला न जाणारी शिदोरी आहे, कधीही न खराब होणारी, न गंजणारी आणि तीच तुम्हाला या समाजामध्ये ताठ मानेने उभं करणार आहे. आता हे सगळं ऐकलं ना, की बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो. अरे बापरे! आपण तर एवढे सर्वसामान्य आहोत आणि आपल्याबद्दल एवढ्या मोठ्या-मोठ्या आशा बाळगतात, इतक्या अपेक्षा बाळगल्या तर. मित्रांनो, तुम्ही सर्वसामान्य नाही आहात. तुमच्याकडे ज्ञान आहे, संस्कार आहे, स्वतःचे सिद्धांत आहेत, स्वतःची मूल्य आहेत. मग फक्त ती योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी वापरण्याची गरज आहे आणि तेच तुम्हाला मोठे करणार आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. फक्त एक तुम्हाला योग्य निर्णयाची आणि संधीची आवश्यकता आहे आणि ती संधी मात्र तुम्हाला ओळखता आली पाहिजे. मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, की संधी कशा प्रकारची असते. एक व्यक्ती असते, ती कायम देवळात जायची. त्याच्यामध्ये कायम फिलिंग्स असते, की मी माझ्या कुटुंबाला इतक्या छान पद्धतीने सुखात ठेवणार आहे. आता जे आहे त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीत चांगल्या पद्धतीत ठेवणार आहे. आणि त्यासाठी मला पैशाची गरज आहे. बघा ना, पैशाची गरज आहे त्याचे फिलिंग्स आहे आणि देवापुढे मागण्याची गोष्ट आहे का ती. पण नाही, देवाकडे जायचं, रोज गाऱ्हाणं टाकायचं, मला पैसे मिळवायचे, मला माझ्या कुटुंबाला सुखात ठेवायचे. शेवटी काय होतं, की देवाला त्याची दया येते आणि देव त्याला एकदा म्हणतो, "ठीक आहे, चला आपण याची परीक्षाच घेऊया." आणि देव त्याला सांगतो, की "मी तुला एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव." तो म्हणतो, "काय?" की "हा जो समुद्र किनारा आहे ना, त्या समुद्र किनाऱ्यावरती एका ठिकाणी दगडं आहेत, भरपूर दगड आहेत. तर त्यामध्ये एक दगड असा आहे, की जो परीसाचा दगड आहे. परीस म्हणजे समजतं ना, कोणत्याही धातूला लावला की ते सोनं होतं. तर तू सुद्धा तो दगड शोध." मग हा बोलतो, "अरे कसा ओळखायचा सर देवा मी हा दगड ओळखणार कसा?" तो सांगतो, "तसं ओळखणार कसा? इथलचे सर्व दगड हे थंड आहेत, गार आहेत. तो दगड जो हातात घेतला ना, तर तो गरम असेल." साहेबांचं काम सुरू. बघा, आपल्याकडे देव सुद्धा जो आहे ना, आपला जसा श्रीकृष्णाने अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवलं. त्याला चक्रव्यूहात जाण्यापुरतं सांगितलं, नॉलेज दिलं. पण बाहेर कसं पडायचं हे आपणच पडायचंय. हे आयुष्याच्या चक्रव्यूहातून सुद्धा आपणच बाहेर पडायचे. देवानं सुद्धा तेच केलं. त्याला सांगितलंय, की "तू तो दगड शोध. मी तुला ठिकाण सांगितलं, या ठिकाणी मिळणार." देवाचा शब्द म्हणजे प्रमाण. साहेबांनी लगेचच तात्काळ सुरुवात केली. जेव्हा वेळ मिळायचा, जायचा त्या ठिकाणी, दगड शोधायला लागायचा. आता तो काय करायचा, दगड घ्यायचा हातामध्ये, गार लागला की तो पाण्यात टाकायचा. आता पाण्यामध्ये समुद्रात टाकायचा. समुद्रात टाकण्याचं कारण काय? तर तो दगड पुन्हा त्याच्या शोधकामामध्ये त्याला अडचणीचा होता कामा नये. पुन्हा तो येता कामा नये. दगड घेतला की टाकला, गार लागला की टाकला समुद्रात. घ्यायचा हातामध्ये, थंड लागला, गार लागला की टाकला समुद्रात. असं तो 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, 2 आठवडे, महिना, 6 महिने, वर्ष सतत करत राहिला. देवाचा शब्द प्रमाण, 100% मिळणार खात्री. एकदा दृढ विश्वास जर असेल ना मित्रांनो, तर कोणतीही गोष्ट साध्य होते. त्यामुळे तुम्ही दृढ विश्वास तुमचा ठेवा. त्या माणसाने दृढ विश्वास ठेवला आणि एक दिवस
त्याला तो दगड सापडला. पण काय झालेलं आहे माहिती का, की त्याला ती हाताला सवय लागली. दगड आला की टाकायचा. त्याने तो हातात घेतला, स्पर्श करताच त्याला तो गरम लागला. त्याने तो ओळखला, पण ओळखला आणि ते ठेवेपर्यंत त्याने तो समुद्रात फेकून दिला. बघा आता काय मजा आहे, की त्याच्या हातात ती संधी आली, त्याने ती समुद्रात टाकून दिली. आपलं देखील असंच काहीतरी झालेलं आहे मित्रांनो. या सर्व सामाजिक, व्यावहारिक जगात आपण इतके मशगूल झालेलो आहोत, की आपल्याला अनेक संधी आपल्यासमोर येतात. एकतर आपल्याला ती संधी ओळखता येत नाही आणि ओळखेपर्यंत ती आपण पाण्यात सोडून देतो, पाण्यात टाकून देतो. मित्रांनो, म्हणून संधी ओळखायला शिका. खूप मोठे व्हा. खूप मोठे व्हा म्हणजे कशाप्रकारे व्हायचे मोठं? तुम्हाला तेही मी एका गोष्टीच्या स्वरूपात सांगतो. मित्रांनो, सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे. तुम्हाला माहिती आहे, या लॉकडाऊनच्या कालावधीत सगळे घरी आहे. तसंच एक टर्नर फिटर असतो. त्याचं स्वतःचं छोटंसं वर्कशॉप असतं आणि त्या वर्कशॉपमध्ये सध्या काम बंद असतं. थोडंसं शिथिल होतं लॉकडाऊन. त्याला असं वाटतं, की चला आपण काहीतरी काम करूया. पण काम नाहीये. मग आपण एक काम करूया, की आपल्या मुलाला आपण टर्निंग फिटिंगचं शिकवूया. मुलगा सुद्धा उत्सुक असतो शिकण्यासाठी. तो म्हणतो, "चला बाबा मी पण येतो. काही अडचण नाही. आपण दोघं मिळून काम करू." पण मुलगा फार चौकस असतो. अतिशय चौकस, अतिशय प्रश्न विचारणारा. कामाला सुरुवात होते, काम करायला लागतात. पण एकदा तो वडिलांना एक असा विचित्र चमत्कारिक प्रश्न विचारतो. तो, "बाबा, बाबा, मला एक सांगा, माणसांची किंमत कशी ठरते?" तर माणसांची किंमत म्हणजे? नाही, नाही, म्हणजे कसं काय, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण ज्ञानी आहे, कोण सन्मानित आहे, कोण आदरणीय आहे, कोण पूजनीय आहे. हे कसं ठरतं बाबा? प्रश्न पण थोडासा चमत्कारिकच होता. त्याने थोडासा विचार केला. विचार करून त्याला सांगितलं, "जा आतला जो रूम आहे, त्या रूममधून एक सळीचा तुकडा पडलाय, तो घेऊन ये." सळईचा तुकडा घेऊन आल्यावर त्याने त्या विद्यार्थ्याला विचारलं किंवा मुलाला विचारलं, की "बाळा याची किंमत किती आहे आता?" तो म्हणाला, "असेल ₹10-20 असेल." "आणि जर मी याचे खिळे तयार केले तर?" "होईल, मग ₹100-150, ₹200 होऊ शकते." "अरे वाह! आणि जर मी याची घड्याळाची स्प्रिंग तयार केली तर?" ती केली तर मुलाला माहिती नसतं, पण हा सांगतो ती अतिशय अमूल्य आहे, की जे घड्याळ पाहून सगळं जग चालतं, त्या घड्याळाची स्प्रिंग त्या घड्याळाला चालवते. त्यामुळे ती अमूल्य आहे. तुम्ही सुद्धा मोठे व्हायचंय हे लक्षात ठेवा. पण कशासारखं? तर त्या स्प्रिंगसारखं. स्प्रिंगसारखं मोठे झाला तर तुम्ही निश्चित सन्माननीय, निश्चित आदरणीय, निश्चित पूजनीय होणार आहात. पण लक्षात ठेवा, मोठे झाल्यावर आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर जे संस्कार केलेत, जे सिद्धांत आपण बाळगतो आहोत, जी मूल्य आपल्या जवळ आहेत, आपल्याला ज्या शिक्षकांनी ज्या गोष्टी सुचवल्यात, ज्या गोष्टी शिकवल्यात, त्याच्यापासून कधीच परावृत्त होऊ नका. फीलिंग्सला कधीही तुम्ही तुमच्या सिद्धांतापेक्षा मोठं होऊ देऊ नका. त्यातच तुमचं कल्याण आहे आणि आई-वडिलांनी केलेला जो त्याग आहे तुमच्यासाठी तो कधीही विसरू नका. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीही थांबवू शकणार नाही. शेवटी मी तुम्हाला 2 ओळी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, सफर में धूप होगी तो चल सको तो चलो. सफर में धूप होगी तो चल सको तो चलो. सभी है भीड़ में, सभी है भीड़ में. तुम भी निकल सको तो चलो, तुम भी निकल सको तो चलो. धन्यवाद.